आज आपण स्टार्ट करणार प्रॉब्लेम सेट 7 कशाचा तर मॅथ्स 2 चा जॉमेट्रीचा. या आधी आपले काही दोन व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकले 6.1 आणि 6.2 चा सुद्धा काय केला आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे स्टुडंट. तर आता पाहणार प्रॉब्लेम सेट 7. तर चेक करायच्या मध्ये काही आपल्याला न्यू काय दिलेलं आहे एमसीक्यू क्वेश्चन दिले ते आपण पाहणार एकदम इझी आहे. चेक करा sin थीटा इंटू कॉस थीटा इक्वल टू किती. तर आता आपल्याला हे तर आपल्याला याच्यामध्ये जर काय माहिती असेल फॉर्म्युले जर आपल्या चांगल्या प्रकारे डिसाईड झालेले असेल तर आपण इझिली ते सांगू शकतो की काय दिलं आपल्याला काय दिलं sin थीटा इंटू कॉस थीटा इक्वल टू काय येते तर इक्वल टू येते 1. किती येते इक्वल टू 1. ओके. त्यानंतर पहा त्यानंतर त्याला cosec 45 किती आहे cosec 45 ची व्हॅल्यू किती. तर आता आपल्याला याच्यासाठी काय माहित पाहिजे आपल्याला ट्रिग्नोमेट्री रेशियो टेबल आपल्याला तो माहित पाहिजे. तर त्याची व्हॅल्यू भेटून देणे ऑप्शन बी म्हणजे इन रूट 2. त्यानंतर चेक करा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू क्वेश्चन मार्क 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर आपल्याला माहिती आहे हा सुद्धा काय आपली एक आयडेंटिटी आहे. तर याचा आन्सर येईल आपल्याला sec square theta. त्यानंतर त्याला when we see at the higher level तर horizontal line angle is formed. आपण पाहिलं होतं जर वरच्या डायरेक्शनला पाहत असेल वरच्या डायरेक्शनला जर अँगल बनत असेल तर आपण त्याला कोणता अँगल म्हटलाय इलेव्हेशन अँगल म्हटलाय आणि खालच्या अँगलला जर पाहत असेल त्याला म्हटलंय डिप्रेशन. पण आता आपल्याला चेक करा काय म्हणताय हायर लेवल वरच्या अँगलला पाहत वरते अँगल बनत आहे वर पाहत आहे म्हणून आपला ऑप्शन राहील इथं येतं. या ठिकाणी एकदम सोपी होते आणि या ठिकाणी आपले चारही काय झाले जे ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणतो आपण त्याला किंवा एमसीक्यू ते इथं संपलेले आहे. तर आता इथून आपला आता प्रॉब्लेम सेटचा जो क्वेश्चन नंबर 2 पासून जे चालू होते आपले न्यूमेरिकल ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर आपण ते पाहणार आहोत. तर चेक करा सर्वात पहिला क्वेश्चन दिलाय आपल्याला काय दिलाय आपल्याला दिलाय sin थीटा इक्वल टू 11/61. ठीक आहे 11 किती दिलाय 61. sin theta इक्वल टू 11/61 आपल्याला दिलाय. तर चेक करा आपल्याला काय करायचं आहे चेक करा व्हॅल्यू ऑफ cos थीटा युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. आता यासाठी काय करणार आपण पुन्हा एक काय करणार आपण ट्रायंगल बनवणार आहे आणि इथं सुद्धा आपण कोणत्या के मेथडनेच काय करणार आहे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. ओके. तर साइनच्या साइड्स काय असतात तर साइनच्या साइड असतात अपोजिट अपॉन हायपो. अपोजिट किती आपल्याकडे अपोजिट येईन आपल्याला AB. ओके. आणि हायपो कोणती हायपो इन AC. ओके. तर म्हणजेच काय तर AB फर्स्ट घेतलं मी तर म्हणजे याचा अर्थ 11K आणि हायपो AC तर किती होईल हा 61K. म्हणजे आपल्याला सर्वात पहिले निघाल आपली ऍडजस्टंट निघाल. ओके. तर आता पाहू आपण इन ट्रायंगल ABC अँगल बी इथे आपला 90 बाय PT म्हणजे पायथागोरस थेरम नुसार आपण इथे काय करणार सॉल्व्ह करणार. त्याच्या आधी तुम्ही असं सुद्धा इथे लिहू शकता AB इक्वल टू 11K आणि AC इक्वल टू 61K. हे तुम्ही सपोज मध्ये सुद्धा दाखवू शकता. ठीक आहे. ओके. या स्टेप नंतर हे लिहायचं आणि मग आपण ट्रायंगल ABC घेतला राईट अँगल ट्रायंगल आपला त्यानुसार आपण काय करू के मेथडनं सॉल्व्ह करू. तर सर्वात पहिले पायथागोरस थेरम नुसार आपलं काय म्हणते हायपो स्क्वेअर म्हणजेच काय होईल आपल्या जोडी AC स्क्वेअर. फर्स्ट साइड स्क्वेअर आपली बनन AB आणि सेकंड बनन BC. ओके. तर AC स्क्वेअर किती आपल्याकडे 61K होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. त्यानंतर AB किती आहे 11K होल ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर BC दिला आपल्याकडे जसंच्या तसंच BC स्क्वेअर. आता 61 चा स्क्वेअर जर आपण घेतला तर चेक करा 61 चा स्क्वेअर करायचा आपल्याला 01 36 12 1 2 7 3 किती झाला तर त्याचा स्क्वेअर येईल आपल्याकडे 3721. आपण काय केला स्क्वेअर काढला. जर तुम्ही पहा स्टुडंट आपल्या चॅनलवर तुम्हाला हाऊ टू फाइंड द स्क्वेअर या मेथडने तुम्ही त्याचे स्क्वेअर सुद्धा मेथड आपण त्याच्यावर व्हिडिओ टाकले ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर आणि केचा स्क्वेअर के स्क्वेअर इक्वल टू 11 चा 121 के स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके. तर आता याच्यातून आपण हा काय करू सबट्रॅक्ट करू 1721 के स्क्वेअर मायनस 121 के स्क्वेअर इक्वल टू आपल्या जोड राहिले BC स्क्वेअर. तर आता जर तुम्ही पाहिला तर याच्यामधून जर आपण सबट्रॅक्शन केलं तर आपल्याकडे काय ते चेक करू आपण
BC स्क्वेअर इक्वल टू के स्क्वेअर ॲज इट इज राहील. ओके, त्यानंतर 0 0, त्यानंतर 0 0, त्यानंतर 7 मधून 1 गेला 6 आणि मग किती राहिला 3. ओके, तर आता आपल्याला कळायचं फक्त BC पाहिजे. तर मी केलं याचा स्क्वेअर हटवला तर म्हणजे BC. तर BC किती चेक करा. आपण आता फक्त याचा स्क्वेअर रूट करून टाकू. याचा स्क्वेअर रूट बनते 6 आणि 2 0 तर एक 0 देऊन द्या म्हणजे 60 आणि के चा स्क्वेअर रूट निघालं काय झालं 60K. म्हणजे याची आता BC ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे 60K. तर ओके, BC ची व्हॅल्यू आली आपल्याकडे. आता आपल्याला काय विचारलं कॉस थिटा. आपल्याला काय विचारलंय कॉस थिटा. साइन आपल्या साइनच्या थ्रू आपण काय केलंय BC ची व्हॅल्यू काढलेली. आता आपल्याला पाहिजे कॉस थिटा. कॉस थिटा इक्वल टू कॉसच्या साईड काय असतात. कॉसच्या साईड असतात ऍडजसंट अपॉन हायपो. म्हणजे ऍडजसंट कोणती आहे BC, हायपो कोणता आहे AC. आता आपल्याकडे BC ची व्हॅल्यू आहे 60K 61K. के कॅन्सल म्हणजे 60/61. तर आपण इथं काय केलंय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशो आयडेंटिटी आपण कॉस्टची सुद्धा इथं व्हॅल्यू काढली आहे. म्हणजे प्रॉब्लेम सेट जो 7th आपला चालू आहे त्यामधलं सेकंड एक्झाम्पल आता इथं आपलं पूर्ण संपलेला आहे. तर ओके, आता त्यानंतर पाहणार आपण थर्ड नंबरचं. ठीक आहे. फर्स्ट स्टुडंट, यामध्ये आपल्याला स्क्वेअर वगैरे काढावं लागतं तर ते आपल्याला माहित पाहिजे. त्यासाठी सुद्धा आपल्याला काही व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आता पाहणार आपण थर्ड नंबरचं एक्झाम्पल. आता चेक करा थर्ड नंबर मध्ये काय दिलंय. आपण याच पॅटर्न सुद्धा हे सॉल्व्ह करू. पहा कसं आता tan थिटा इक्वल टू किती आहे 2. ठीक आहे इथपर्यंत. पण आता डिनॉमिनेटरला काही नाही म्हणजे किती असते 1. या बेसवर आपण ते सॉल्व्ह करणार. पुन्हा काय करू आपण इथे एक ट्रायंगल फॉर्म करून टाकू. ABC आणि इथं थिटा. ओके, तर चेक करा त्यांच्या साईड काय असतात. त्यांच्या साईड असतात अपोजिट अपॉन ऍडजसंट. म्हणजेच tan थिटा इक्वल टू काय ना आपल्याकडे AB अपॉन BC. त्यांच्या साईड काय असतात अपोजिट अपॉन ऍडजसंट. ही झाली अपोजिट. ओके, तर म्हणजे याले म्हणू आपण 2K आणि इथं आपण घेऊ K म्हणजेच काय 1K लिहिलं. K लिहिलं तरी चालते, आपण 1K लिहिलं. ठीक आहे. तर सपोज AB इक्वल टू 2K आणि BC इक्वल टू 1K. ठीक आहे. पुन्हा इन ट्रायंगल कोणतं आपल्याकडे ABC अँगल B घेऊ आपण 90 राईट अँगल ट्रायंगल नुसार. ठीक आहे. आणि बाय पायथागोरस थेरम. ओके, तर बाय पायथागोरस थेरम पुन्हा आपला AC स्क्वेअर हायपो स्क्वेअर. फर्स्ट साइड कोणती आहे AB स्क्वेअर प्लस सेकंड साइड कोणती आहे BC स्क्वेअर. ओके, आता AB किती आपल्याकडे 2 AC ॲज इट इज. चेक करा कोणतं दिलं आपल्याकडे AB चा किती आहे 2K स्क्वेअर प्लस 1K स्क्वेअर. किती ना आता आपल्याकडे AC स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4, K चा स्क्वेअर K स्क्वेअर. इथं आपण 1 स्क्वेअर 1K स्क्वेअर केलं करू शकतो आपण. ठीक आहे. AC स्क्वेअर इक्वल टू किती झाले 5K स्क्वेअर. ओके, आता AC इक्वल टू आता पहा 5 चा स्क्वेअर रूट निघत नाही परफेक्ट. ते कशा लिहायचं रूट मध्ये इन रूट 5 आणि K स्क्वेअरचा आपण स्क्वेअर रूट काढलं तर किती नाही फक्त K. म्हणजे आता AC इक्वल टू किती आला आपल्याकडे 5K. आता आपल्याला त्यांनी म्हटलंय त्यानंतर झाला. आता चेक करा आपल्याला काय म्हटलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशो. म्हणजे कोणकोणते काढायचे ते आपण पाहणार आहोत. सर्वात पहिला कोणतं असते साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा आपल्याला ऑलरेडी होतं. झालं. तर मी सांगितलं साइनचा जो सोप थिटा तो काय घेतो आपण कॉसेक थिटा. नंतर साइन आता आपल्याकडे कॉसचा सोप कोणता घेऊ आपण सेक थिटा आणि एक राहिला कॉट थिटा. ठीक आहे. तर का मी असं लिहिलं तर सांगतो ते सुद्धा सांगतो. आता सर्वात पहिले साइनच्या साईड काय असतात अपोजिट अपॉन हायपो. तर अपोजिट काय आपल्याकडे 2K, हायपो काय 5K. म्हणजेच कॅन्सल किती झालं 2/5. तर साइनच्या अपोजिट कोण वर्क करते कॉसेक. म्हणजेच काही ना आता 5K अपॉन 2K म्हणजेच 5/2 K कॅन्सल. ओके, कॉसच्या साईड काय असते ऍडजसंट अपॉन हायपो. ऍडजसंट कोण आहे 1K, हायपो काय 5K कॅन्सल.
1/5. तर कॉसच्या अपोजिट कोण? सेक, म्हणजेच काही 5k अपॉन 1k. के कॅन्सल, म्हणजेच आपली व्हॅल्यू किती येऊ शकते? 5. ओके, त्यानंतर काय झालं? टॅन साइन, आता कोणतं राहिलं? कॉट. कॉटच्या साईड कोणाच्या अपोजिट राहते? तर कॉटच्या राहते. टॅनच्या अपोजिट. तर चेक करा, टॅनच्या काय दिल्या होत्या? AB अपॉन BC. आता काय येईल आपल्या जवळ? BC अपॉन AB. तर BC ची व्हॅल्यू किती आहे? 1k. व्हॅल्यू किती आहे? 2k. के कॅन्सल, 1/2. म्हणजे आता या ठिकाणी आपल्या अदर ट्रिग्नोमेट्री रेशो इथं पूर्ण निघाले. आणि कोणत्या मेथडनं? एकदम इझी मेथडनं आपण काढला, के मेथडनं आपण ते सुद्धा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेला आहे. तो हा स्टुडंट एकदम इझी टॉपिक राहतो, समजून घेतलं तर ठीक आहे. तर या ठिकाणी आपला सेकंड एक्झाम्पल इथं सुद्धा संपलेला आहे. ठीक आहे, आता पाहणार आपण थर्ड क्वेश्चन. आता थर्ड क्वेश्चन सुद्धा आपण काय करणार आहोत? कोणत्या मेथडनं? के मेथडनं आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत. ए बी आणि सी, तर 90 आणि इथं आपला थिटा. ओके, त्यानंतर पाहता आता आपलं पुन्हा काय दिलं आपल्याकडे इथं? सेक थिटा. ओके, साईड काय दिलं आहे? 13/12. ओके, सेक थिटा इक्वल टू सेक थिटा. सेक थिटाच्या साईड काय असते? सेक थिटा कोणाच्या अपोजिट आहे? साईड कॉसच्या अपोजिट काय येते? सेक. आता कॉसच्या कोणत्या येते आपल्याला? इथे कॉसच्या कोणत्या येते? ऍडजस्टन अपॉन हायपो. तर म्हणजेच आता सेकच्या काही हायपो अपॉन ऍडजस्टन, म्हणजेच काही नव्हतं AC अपॉन BC. साईनच्या झाल्या अपोजिट अपॉन हायपो, कॉसच्या काय झाल्या? ऍडजस्टन अपॉन हायपो. ऍडजस्टन अपॉन हायपो म्हणजे BC ऍडजस्टन, हायपो AC. ठीक आहे, तर त्याच्या अपोजिट कोणत्या ते? सेक येते, म्हणजे AC अपॉन BC, हायपो अपॉन ऍडजस्टन. तर आता सपोज AC पहिले आली. आता तर चेक करा, AC किती येईल आपल्याकडे? 13. तर मी इथं घेतलं 13k. त्यानंतर BC, तर BC किती? 12k. तर इथं घेईल मी 12k. ठीक आहे, आता त्यानंतर पाहता आपल्याला AB येईल. ओके, पुन्हा इन ट्रायंगल ABC, अँगल B इक्वल टू 90 डिग्री. इथं आपण राईट अँगल ट्रायंगल आहे, तर बाय पायथागोरस थेरम. ओके, तर बाय पायथागोरस थेरम नुसार पुन्हा आपला तोच फॉर्म्युला, हायपो स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर. फर्स्ट साइड कोणती आपली? AB. सेकंड कोणती आहे? BC, त्याचा स्क्वेअर. AC स्क्वेअर म्हणजे कसाचा? 13 चा स्क्वेअर. AB किती आहे? काढायचं आहे आपल्याला. AB ॲज इट इज प्लस BC किती आहे? 12k. 12k होल ब्रॅकेट स्क्वेअर, याचा स्क्वेअर इन 169k स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस इन 144k स्क्वेअर. ठीक आहे, आता 144 इकडे जाणार तर मायनस होऊन जाईल. 169k स्क्वेअर मायनस 144k स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर. क्लिअर? आता जर इथं पहा तर आपल्याकडे उरण AB स्क्वेअर इक्वल टू किती आहे ते सबट्रॅक्शन? k स्क्वेअर ॲज इट इज. काय उरण आपल्याकडे? 5. त्यानंतर किती केलं बघा? 6 मध्ये 4 2 आणि इथं 0, म्हणजे किती झाले आपल्याकडे? 25. म्हणजेच आपल्याकडे AB इक्वल टू 5 आणि k, म्हणजे किती आलं? AB इक्वल टू 5k. ओके, आता आपल्याला काय विचारलं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ. म्हणजेच आपल्याकडे चेक करा कोणकोणत्या काळाचे आपल्याला काढायचे आहे. साइन थिटा. तर साइनचे मी सांगितलंय, साइनचे अपोजिट काय ते? कॉसेक थिटा. झालं, साइनचा आणखी साइन नंतर घेतलं मी कॉस थिटा. तर कॉसचे कोणते येते? कॉसचे कोणते? सेक थिटा ऑलरेडी निघालाय. मग काय घेऊ आपण? टॅन थिटा. टॅनच्या अपोजिट काय ते? कॉट थिटा. ओके, तर एकदम सिंपल वे ना आपलं हे सुद्धा संपून जाईल. ठीक आहे, आता बघा साइनच्या साईड काय असते? अपोजिट अपॉन हायपो. अपोजिट काय आपल्याकडे? 5k. हायपो आपल्याकडे 13k. k कॅन्सल.
5/13. याच्या अपोजिट काय आहे? साईनच्या अपोजिट कॉसेक आहे, म्हणजेच काय? 13k/5k. के कॅन्सल, म्हणजे 13/5. नंतर कॉसच्या साईड काय असतात? ऍडजसंट अपॉन हायपो, म्हणजे ऍडजसंट किती आपल्याकडे? 12k. हायपो आहे आपल्याकडे 13k, म्हणजेच किती आपल्याकडे? के कॅन्सल, 12/13. ओके. साइन झाला, कॉस झाला, कॉसिक झाला, साइन कॉस टॅन. टॅनच्या काय असतात? अपोजिट अपॉन ऍडजसंट, म्हणजेच अपोजिट काय आपल्याकडे? 5k. ऍडजसंट कोणतं आपल्याकडे? 12k. के कॅन्सल, 5/12. आणि कॉट काय? याच्या अपोजिट, म्हणजेच काय? 12k/5k, म्हणजे आपल्याला किती आलं? 12/5. ओके. तर या ठिकाणी आपला फोर्थ नंबरचं एक्झाम्पल सुद्धा काय झालं? कम्प्लीट झालेला आहे. तर आता त्यानंतर पाहणार आहोत आपण नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट, व्हिडिओ थोडे मोठे होईल कारण की खूप सारे याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर दिलेला चेक करा. त्यानंतर कोणता क्वेश्चन दिला आपल्याला? ओके, चेक करा. प्रूव्ह दॅट. पुन्हा कोणता आलाय? प्रूव्ह दॅट आलाय. क्वेश्चन नंबर 5 आता इथं आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. चेक करा, तो सुद्धा एकदम सिंपल वे ना सॉल्व्ह करणार आहोत. ओके. आता आपण पाहिलंय की यामध्ये सर्वात पहिले आपण प्रूव्ह दॅट मध्ये काय लिहितो आपण? लेफ्ट हँड साइड. तर लेफ्ट हँड साइड चेक करा आपली कोणती? लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड काय आपल्याकडे? सेक थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट कंप्लीट. मग दिला आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू 1. तर आपल्याला 1 लिहायचा नाही, आपल्याला 1 काय करायचं? प्रूव्ह करायचं. म्हणजे आपल्याला आन्सरच किती आणायचं? 1 आणायचं, राईट हँड साइड आणायची आहे. तर ठीक आहे. तर चेक करा, लेफ्ट हँड साइड दिले. तर सर्वात पहिले दिलं आपल्याला सेक थिटा. काय दिलं आपल्याला? सेक थिटा. तर आपल्याला माहिती फॉर्म्युला सेक थिटाची व्हॅल्यू काय बनते? 1/cos थिटा. क्लिअर. आणि हा ब्रॅकेट मधला 1 मायनस साइन थिटा ऍज इट इज. क्लिअर. त्यानंतर दुसऱ्या चेक करा. आपल्याला काय दिलं? चेक करता. सेक थिटा काय दिलं आपल्याला? इथं मल्टिप्लाय लिहून घेतो मी. ओके. सेक थिटा. सेक थिटाची आत्ताच चेंज केली आपण. काय आपल्याकडे? 1/cos थिटा प्लस. आता टॅन थिटा तुम्हाला माहित आहे. टॅन थिटाची काय व्हॅल्यू येते? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. क्लिअर इथपर्यंत स्टुडंट? आता मी जर या 1 मायनस साइन थिटाला मल्टिप्लाय केलं तर ऍज इट इज तेच राहील आपल्याकडे 1 मायनस साइन थिटा अपॉन काय राहील आपल्याकडे? कॉस थिटा इंटू. आता जर तुम्ही इथं पहा तर इथं काय होईल तुमच्याकडे? डिनॉमिनेटर सेम आहे. तर डिनॉमिनेटर सेम आहे तर मी एकदाच लिहेल कॉस थिटा आणि वरतं करेन तुमच्याकडे ऍडिशन 1 प्लस साइन थिटा. बस आपण आलोय लास्ट स्टेपवर. आता इथे कम्प्लीट होऊन जाईल. चेक करा. आता तुम्हाला मी त्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय, तर कॉस थिटा इंटू कॉस थिटा आपल्याकडे येईल कॉस स्क्वेअर थिटा. तर वरता चेक करा. 1 इंटू 1 1 मायनस इंटू प्लस मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. ओके. आता चेक करा. डिनॉमिनेटर पुन्हा ऍज इट इज कॉस स्क्वेअर थिटा. आता साइन 1 मायनस साइन. आता आपला फॉर्म्युला तुम्हाला माहिती, आयडेंटिटी माहिती आहे काय? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आता सपोज हा कॉस स्क्वेअर थिटा मी जरच्या तसा ठेवला 1 आणि साइन जर तिकडे नेला तर असा फॉर्म्युला बनते. म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी मी काय यूज करू शकतो? कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा. आता काय झालं? कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल, म्हणजेच किती राहिले? 1. किती झाले? 1. आणि आपली राईट हँड साइड. ओके. तर मग आता काय लिहायचं आपल्याला? मग लिहायचं आपल्याला लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. आणि मी तुम्हाला सांगितलंय लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड आपली प्रूव्ह झाल्यानंतर जे आपल्याला काय दिले असेल, जे न्यूमेरिकल दिलं असेल तुम्हाला ते जसेच्या तसंच. म्हणजे काय दिलं? चेक करा. सेक थिटा इन ब्रॅकेट 1 minus sin theta bracket complete sec theta plus tan theta equal to 1. म्हणजे तुमचं लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड प्रूव्ह झाल्यानंतर तुमचं जे काही तुम्हाला एक्झाम्पल दिलं असेल न्यूमेरिकल ते ऍज इट इज कॉपी करून टाकायचं. तुमचं आन्सर संपलं. ओके. तर प्रूव्ह दॅटचं पहिलं एक्झाम्पल तर आपलं संपलेलं. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल.
नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला सेक थिटा प्लस, आता सर्वात पहिले लेफ्ट हँड साइड काय दिलं आपल्याला चेक करा. सेक थिटा प्लस tan थिटा क्लिअर. आणि मग दिलाय 1 मायनस साइन थिटा ओके. आणि प्रूव्ह करायचं आहे आपल्याला कॉस थिटा. काय करायचं आपल्याला कॉस थिटा. आता नो प्रॉब्लेम. तर सर्वात पहिले चेक करा आपण याला चेंज करू दे. याची व्हॅल्यू काय म्हणून तुम्हाला सेक थिटाची 1 अपॉन कॉस थिटा क्लिअर आहे. आणि टॅन थिटा तुम्हाला माहितीच आहे काय ते साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि काय राहिलं आपल्या नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये काय राहिलं आपल्याकडे नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये राहील तुमचं 1 मायनस साइन थिटा ओके. आता याला जर आपण काय केलं सॉल्व केलं याला तर काय होऊन जाईल कॉस थिटा डिनॉमिनेटर सेम आहे तर काय तुमचं कॉस थिटा आणि वरत काय राहील तुमच्याकडे 1 प्लस साइन थिटा क्लिअर इथपर्यंत. आणि इकडे आपल्याला पुन्हा इंटू आहे काय आपल्याजवळ 1 मायनस साइन थिटा ओके. आता चेक करा आपण या आधीच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा याच पॅटर्नला सॉल्व केला आहे पहा. 1 इंटू 1 प्लस इंटू मायनस साइन इंटू साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा क्लिअर. आता बघा स्टुडंट याच्यामध्ये मी स्टेप थोडी चेंज करतो. म्हणजेच काय पहा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा याच्या लास्ट एक्झाम्पल मध्ये सुद्धा पाहिलं आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय होते कॉस स्क्वेअर थिटा. किती होते कॉस स्क्वेअर थिटा. आणि काय आपल्या डिनॉमिनेटरला आहे कॉस थिटा. आता कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे किती वेळा मल्टिप्लाय झाला असेल 2 वेळा. म्हणजे मी याला आता ब्रेक करतो कॉस थिटा इंटू कॉस थिटा अपॉन कॉस थिटा. तर कॉस थिटा कॅन्सल म्हणजेच आपल्याकडे काय राहिलं आहे म्हणजे आपल्याकडे बॅलन्स आहे कॉस थिटा. तर आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं कॉस थिटा म्हणजे इथं काय झालं आपलं लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे काय करायचं ऍज इट इज जे तुमचं एक्झाम्पल असेल ते कॉपी पेस्ट करून टाका. म्हणजेच काय करू आपण सेक थिटा प्लस tan थिटा सेकंड ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट कंप्लीट कॉस थिटा. तर आपण काय करू शकतो ऍज इट इज कॉपी पेस्ट करून टाकायचं तुमचं एक्झाम्पल संपलेलं आहे ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आपण. चेक करा तुमची लेफ्ट हँड साइड काय दिली आहे तुम्हाला लेफ्ट हँड साइड आपल्याला लेफ्ट हँड साइड ओके. आता लेफ्ट हँड साइड तुम्ही जर पहा तुम्हाला सेम दिसते सेक स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आणि इकडे तेच आहे फक्त काय आलाय तर फक्त इंटूचं साइन आपल्याला आलेलं आहे. तर चेक करा आता काय दिलं आपल्याला लेफ्ट हँड साइड सेक स्क्वेअर थिटा प्लस कॉस सेक स्क्वेअर थिटा. तर चेक करा मी असं म्हणू शकतो सेक थिटाला मी असं लिहू शकतो 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस तर कॉसेक स्क्वेअर थिटाला मी काय लिहू शकतो 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. आता काय करतो मी याचा क्रॉस मल्टिप्लाय करतो. काय करतो मी क्रॉस मल्टिप्लाय. तर साइन स्क्वेअर थिटानं 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉसने याला मल्टिप्लाय केलं तर काय कॉस स्क्वेअर थिटा अपॉन हे ऍज इट इज म्हणजेच काय कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा क्लिअर. आता आपल्याजवळ एक ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी आहे कोणती साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. म्हणजे या ठिकाणी मी त्याची व्हॅल्यू काय लिहू शकतो 1 आणि खाली काय आपल्याकडे कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा. आता याचं मिनिंग काय 1 ला कॉस स्क्वेअर थिटा सुद्धा डिनॉमिनेटर आहे आणि 1 ला साइन थिटा सुद्धा काय इथं स्क्वेअर राहिला म्हणजे लिहायसाठी एक मिनिट साइन स्क्वेअर थिटा याला सुद्धा 1 ला हा डिनॉमिनेटर आहे. म्हणजेच आता पहा 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इंटू इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा क्लिअर इथपर्यंत.
आता मला सांगा 1/cos म्हणजेच काय लिहू शकतो आपण sec स्क्वेअर थिटा इंटू 1/sin म्हणजेच काय लिहू शकतो आपण 1/sin म्हणजेच काय लिहू शकतो आपण cosec स्क्वेअर थिटा. आता जर तुम्ही पाहा तर आपल्याला राईट हँड इथं काय केलंय राईट हँड साइड आपण प्रूव्ह केलेली आहे. म्हणजेच आता लिहू शकतो आपण इथं लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड आणि एक्झाम्पल ऍज इट इज काय दिलं एक्झाम्पल आपल्याला sec स्क्वेअर थिटा प्लस cosec स्क्वेअर थिटा इक्वल टू sec स्क्वेअर थिटा इंटू cosec स्क्वेअर थिटा. तर या ठिकाणी आपलं कोणत्या नंबरचं थर्ड नंबरचं एक्झाम्पल प्रूव्ह दॅट मधलं सुद्धा संपलेलं आहे. तर तुम्ही इतक्या इझी वेला काय करू शकता ट्रिग्नोमेट्रीचा हा चॅप्टर काय करू शकता कम्प्लीट करू शकता. या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल सुद्धा आपलं संपलेलं आहे. तर आता पाहू आपण नेक्स्ट